प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. बायबलविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान आहे, असे उद्गार काढणाऱ्या संत जेरोम ह्यांची स्मृती ख्रिस्तसभा आज साजरी करत आहे. पोप महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार ते 382 साली बेथलेम ह्या ठिकाणी गेले. जवळजवळ 20 ते 22 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी हिब्रू आणि ग्रीक भाषेमधून संपूर्ण बायबल लॅटिन भाषेमध्ये भाषांतरित केलं. त्या बायबलला वल्गेट असं नाव आहे. वल्गेट म्हणजे लोकप्रिय. त्यावेळची लॅटिन भाषा संपूर्ण जगात पसरलेली आणि म्हणूनच हिब्रू आणि ग्रीक ह्या प्राचीन भाषा बऱ्याच लोकांना अवगत नव्हत्या. अशा वेळेला जेरोमचं वल्गेट हे भाषांतर संपूर्ण जगामध्ये जाऊन पोहोचलं आणि ह्या बायबलच्या भाषांतरामुळे संत जेरोम हा भाषांतरकारांचा, लायब्ररियन्सचा आणि त्याचबरोबर एन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश तयार करणाऱ्यांचा आश्रयदाता संत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. संत जेरोम ह्यांनी बायबलमध्ये 22 वर्षे स्वतःचं डोकं खुपसून खूप मोठं योगदान ख्रिस्तसभेसाठी केलेलं आहे. दुर्दैवाने आज माणसाच्या हातात बायबल नाही. आज माणसाच्या मुखात बायबलचे शब्द नाहीत. आज माणसाच्या हृदयात बायबलचं वचन पीक धारण करत नाही. आज माणसाचं वर्तन बायबलच्या शब्दानुसार नाही आणि त्यामुळेच माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुःख, संकटे, अपयश, अपमान आणि विकृती ह्यांनी हैदोस घातलेला आहे. सहज तुम्ही प्रयत्न करून बघा की दररोज बायबलचं एक पान वाचल्यामुळे सैतान कसा माणसापासून दूर राहू शकतो. नुसती विकृती दूर ठेवण्यासाठी नव्हे तर खरी ख्रिस्ती संस्कृती धारण करण्यासाठी बायबलचा सातत्याने आपण ध्यास धरणं महत्त्वाचं आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण जखऱ्यातला झालेला दृष्टांत वाचतो. ह्या दृष्टांतानुसार परमेश्वर सर्व लोकांना एकत्र करणार आहे. सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे परमेश्वराच्या मंदिरामध्ये एकत्र येतील आणि त्याची प्रार्थना करतील. बायबलचं देखील उद्देश तोच आहे. BIBLE ह्याचा फुल फॉर्म जर आपण पाहायचा असेल तर बिहोल्ड आय ब्रिंग लाईफ इटर्नल अशा प्रकारे त्याचा फुल फॉर्म होतो. त्या फुल फॉर्मचा अर्थ काय? पहा, मी विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. हे शब्द आहेत संत योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 मधील की चोर येतो तो केवळ घात, नाश आणि चोरी करण्यासाठी, परंतु मी आलेलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणामध्ये व्हावी म्हणून आलेलो आहे. बायबलद्वारे परमेश्वर आपल्याला विपुल प्रमाणामध्ये त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्याचं जीवन, त्याची शांती आणि आनंद देऊ इच्छितो. दुर्दैवाने बऱ्याच वेळेला बायबलचा शब्द स्वीकारण्याऐवजी माणूस परमेश्वराचा शाश्वत शब्द असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तालाच नाकारत असतो. त्याचं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की प्रभू येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने जेरुसलेमेकडे जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले आणि आपले निरोपे आपणा पुढे पाठवले आणि ते तयारी करण्यासाठी शोमरोनाच्या एका गावात गेले, पण तिथे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. हा संपूर्ण प्रसंग काय सांगतो? एकीकडे परमेश्वराची आज्ञा पाळणारा प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरीकडे त्याचीच शिकवण नाकारणारे शोमरोनी. हे पाहिल्यानंतर याकोब आणि योहान ह्यांनी येशूला विचारलं की प्रभूजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? ह्या ठिकाणी हिंसाचारी किंवा हिंसक मनोवृत्ती दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मात्र शांती समेटाचा राजपुत्र,
त्याने ह्या गोष्टीला बिलकुल मान्यता दिली नाही, तर उलट आपल्या शिष्यांनाच धमकावले आणि मग ते दुसऱ्या गावास गेले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वराचा शब्द आपल्या मुखावरती असावा, आपल्या कानांवरती पडावा. जेव्हा परमेश्वराचा शब्द आपल्या कानाला तिखट वाटतो, तेव्हा माणसाने अंतःकरणात डोकावून पाहायचं आहे की तो शब्द तिखट आहे की माझं अंतःकरण मी कठोर केलेलं आहे. संत बर्नर्ड म्हणतात की एखाद्या व्यक्तीने तुमच्या तळहातावरती मधाचा थेंब ठेवला आणि तो तुम्ही जिभेने चाटला आणि त्याची गोडी जर तुम्हाला कळली नाही, तर प्रश्न त्या मधाचा नसून तुमच्या जिभेचा असू शकतो. किंवा तुमच्या तळहातावरती निखारा ठेवला आणि तुम्हाला त्याची झळ पोहोचली नाही, तर निखाऱ्यामध्ये अडचण नाही, तुमच्या तळहाताला स्पर्श जाणवत नाही, तो बधीर झालेला आहे. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराचा शब्द आपल्या कानाला जर मधुर वाटत नसेल, आपल्या ओठांना मधुर वाटत नसेल, आपल्या अंतःकरणामध्ये साचवून ठेवावासा वाटत नसेल, तर त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये काहीच दोष नाही. दोष आहे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या एकंदरीत जीवनामध्ये. एखाद्या माणसाने आपल्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला, त्या चेहऱ्याला जर घाण लागलेली असेल, तर कोणताही माणूस आरसा फोडून टाकत नाही, तर चेहरा स्वच्छ करत असतो. परमेश्वराचा शब्द किंवा बायबल हे देखील एखाद्या आरशासारखं आहे. त्यामध्ये माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा, जी काही कुरूपता आहे ती काढून टाकावी आणि आपलं स्वच्छ, नितळ, निष्कलंक आणि निरागस, निष्पाप, सुंदर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. ती कृपा आपल्याला लाभावी म्हणून बायबल पंडित संत जेरोम ह्याच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे कृपा मागूया. बायबलचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करूया, कारण बायबलविषयीचं अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचं अज्ञान आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.